नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी एक नवीन मुद्दा घेऊन आलो आहे. हा मुद्दा सामान्य माणूस आणि VIP यांच्यामधील आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली तरी त्याच्या नोकरीच्या संधीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अनेक ठिकाणी नोकरीसाठी पोलीस पडताळणी आणि चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक असते. गुन्ह्याची नोंद असल्यास संबंधित व्यक्तीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मग हाच नियम लोकप्रतिनिधींना लागू का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. देशातील 776 खासदारांपैकी 336 खासदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येतात. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्यांना निवडणूक लढवण्याची आणि लोकप्रतिनिधी म्हणून पदावर राहण्याची संधी मिळते. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी कठोर निकष आणि राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखाद्या तरुणावर गुन्हा दाखल झाल्यास त्याच्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. चारित्र्य पडताळणीच्या वेळी त्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मात्र दुसरीकडे गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या चौकटीत निवडून येऊन महत्वाची पदे भूषवू शकतात. कायद्याच्या नजरेत सर्वसामान्य असतील तर ही विसंगती का हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे. गुन्हा दाखल होणे म्हणजे दोषी ठरला असे निश्चितपणे म्हणता येत नाही. अंतिम दोष सिद्ध न्यायालयीन प्रक्रियेतून होते. मात्र गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक पद भूषवताना अधिक पारदर्शकता आणि नैतिक जबाबदारी दाखवावी का यावर निश्चित चर्चा होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा दिमागी नक्षल पार्टी असेल जी आत्ताच उदयास आली, अशा सामाजिक संघटना आता गुन्हा दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींविरोधात ठोस भूमिका घेणार का? त्यांच्या पदाचा राजीनामा किंवा पद रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार का? की हा मुद्दा सुद्धा सोशल मीडिया पुरती चर्चेत राहणार असा सवाल उपस्थित होत आहे. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कायद्याने दिलेले अधिकार महत्वाचे असतात, पण त्याचबरोबर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी ही तितकीच मोठी आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांसाठी दुसरा नियम अशी भावना निर्माण होणार नाही, यासाठी कायद्यात आणि व्यवस्थेत स्पष्टता असणे आवश्यक आहे. आता खरा प्रश्न असा आहे, गुन्हा दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींविरोधात आवाज उठवणारे रस्त्यावर उतरणार का? की सामान्य माणसालाच कायद्याचे ओझे पाहत राहावे लागणार?